गाव ज्या संस्थेमध्ये माझं शिक्षण झालं, जिथं मी लहानाचा मोठा झालो, मला आळंदी सुद्धा माहिती नाही बाबा. आणि मुळात आळंदीला जायची गरज नाही बाबा. आम्ही रोज लांब 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 कीर्तनाला जातोय. एक जणांनी विचारलं, महाराज तुम्ही एवढं भारी कीर्तन करता, एवढ्या लांब लांब कीर्तन, तुमचं गुरु आळंदीचं कोणते असतील, तुमचं शिक्षण आळंदीत झालं असेल? मी त्यांना उत्तर दिले, बाबा मी आळंदीला गेलोही नाही शिकाय आणि माझं गुरु आळंदीत सुद्धा नाही. आमच्या इथं एक अशी वारकरी रत्न आहेत ज्यांनी साक्षात आळंदीच दहगावात निर्माण केली. त्यांचं नाव गुरुवर्य धनंजय महाराज. जगाच्या पाठीवर कुठेही जा बाबा, अभिमान पाहिजे आपल्याला या दहगावाचा, फार मोठा अभिमान. जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्ही, स्वाभिमान आम्हाला सांगा वाटतं आम्ही धनंजय महाराजांचे शिष्य का? तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, मिळणार नाही बाबा. पण जगाच्या पाठीवर एकमेव ठिकाण, ज्या गावाचं आणि ज्या पावनभूमीचं नाव आहे दहिगाव, इथं ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्थेवरती जगाच्या पाठीवर पहिला हरिपाठ मंदिर झाले का? पहिला हरिपाठ मंदिर. आता मंदिर ज्ञानेश्वरी मंदिर, आता भागवता मंदिराचं काम चालू आहे. फक्त हरिपाठ मंदिर जगाच्या पाठीवर असेल तर या दहिगावमध्ये, म्हणून पावनभूमी. त्या ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्थेचे माझे सर्व लहान मोठे बालगोपाल त्यांच्याही चरणात मस्तक होत असताना तिकडं आमचे कीर्तक मामा आहेत, आपल्याला संबंध बसले म्हणतात. आमचे महावीरजी महाराज फुले गायनाची साथ करण्यात आहेत. माझे मोठे गुरुबंधू सोनल महाराज, ऋषी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे कीर्तक महाराज आहेत, सावंत महाराज आहेत. त्यानंतर आमचे फुले महाराज सुद्धा आहेत. माहिती नाही बाबा. विनक्री बाबा तुमच्या चरणी नतमस्तक. आणि खऱ्या अर्थानं आजचा झालेला कार्यक्रम तुम्हाला उद्या पुन्हा पाहावासा वाटला किंवा काही दिवसांनी अनेक पाहावासा वाटला, तर हे कार्य चिरकाल टिकवून ठेवण्याचं कार्य जे करत आहेत. आणि मुळात मला किंवा माझ्यासारख्या कित्येकांना भागातून लांब पर्यंत पोहोचवण्याचं कार्य जे करतं ते ओम साई क्रिएशन युट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं या ठिकाणी बऱ्याच जणांना मी तर स्वाभिमानानं सांगतो गड्या, या ओम साई क्रिएशन मुळे आम्हाला लांब लांब जावं लागतं. का ही कृपा संतांची तर आहेच आहे, पण त्याबरोबर त्यांचा सुद्धा प्रयत्न आहे त्यांना भागात. आणि हे धर्माचं कार्य बरं का, चेतनदादा कुठे गेले, हे धर्माचं कार्य, हे पुण्याचं कार्य. तुम्ही जो असणारा वारकरी संप्रदायाचा ठेवाय, जे वारकरी संप्रदायाचं कार्य आहे, संतांचे विचार, संतांचं कार्य, संतांचा समाजाला उपदेश जो आहे तो सर्वांना पाहता येत नाही, सर्वांना ऐकता येत नाही, ते तुम्ही जगभर पसरवण्याचं कार्य करता. हे फार मोठं धर्माचं कार्य आहे. त्यांच्या चरणी नतमस्तक होत असताना आलेले सर्वच ग्रामस्थ तथा सर्व 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 सेवकरी मंडळी या ठिकाणी आचार्य मामा असतील, पुजारी मामा असतील, कारभारी मामा, उपकारभारी मामा, सर्वांच्या चरणी नतमस्तक. या ग्रामदेवता चरणी दंडवत, गुरुवर्यांच्या चरणी दंडवत, श्री संत सद्गुरु बाळू मामा चरणी दंडवत. वाणीलारंभ संतांचा अधिकार, संतांचं कार्य, संतांच्या जीवनामध्ये लाभ व्यक्त करणारा घालण्याचा कार्यक्रम चालू. प्रत्येकाने आपापल्या जागेवरती बसून घ्या. आजूबाजूला कोणी असेल त्यांनी समोर येऊन बसा. वाघरीकडच्या सगळ्या लोकांनी एका बाजूला थांबा. उद्याला कोणी आडवं जाऊ नका. उद्याला आडवं जाणे म्हणजे आपलं पाप आडवं येणे. हाताने पापाला दोष होऊ नका. प्रत्येकाने आपापल्या जागेवरती बसून घ्या. पहिला वर्ग देवाचा, दुसरा संताचा, तिसरा माणसाचा. आज आपल्याला माणसाचं पाहायचं नाही का, तर कीर्तन वरी सरदाचं नाही. कीर्तन आणि मामांच्या दरबारात पाहायचं देव आणि संत. या विश्वामध्ये देवाला आणावं लागतं, संत मामा स्वतःहून येत असतात. आणावं लागतं देवाला कशासाठी? यदा यदा हि धर्मस्य किंवा परित्राणाय साधनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि. प्रत्येक विनामध्ये देवाला आणावं लागतं. ज्या ज्या पृथ्वीवरती आधर्म वाढतो ना बाबा, पृथ्वी माता गायीचं रूप घेऊन भगवंताच्या दरबारामध्ये जाऊन का राहते. ब्रह्मदेवापाशी, ब्रह्मदेवा तुला अवतार घ्यावा लागेल. ब्रह्मदेवाने सांगितले बघ पृथ्वी माता, विश्वात तीन वर्ग, सृष्टीची निर्मिती करणारा, पालन पोषण करणारा आणि सृष्टी नष्ट करणारा. ब्रह्मदेव सांगतोय मी सृष्टीची निर्मिती केली, सृष्टीचं पालन पोषण करतोय भगवान विष्णू, आणि सृष्टी नष्ट माणसं मारून ह्याचं काम शंकराकडे. मी माझ्यापाशी थांबून चालणार. पृथ्वी माता तिथून उठल्या कैलासामध्ये शंकराच्या दरबारामध्ये जाऊन राहिल्या म्हणे भगवंता तुला अवतार घ्यावा लागेल. शंकराने सांगितले बघ पृथ्वी माता, अवतार कार्य वगैरे तसलं मला काय माहिती नाही, मला फक्त माणसं मारायचं कळतं. कोण म्हणलं? ऐका ना कीर्तन कोण म्हणतंय?
भगवान शंकर आणि शंकराला फक्त माणसं मारायचंच कळतं कारण बाबा शंकर